चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत शेवगा हांडी. अगदी रेस्टॉरंट सारखी. हॉटेलमध्ये गेलो तर ही आवर्जून आपण खातो आणि खायला पण खूप छान लागते. मनही तृप्त होतं आणि पोटही भरतं. तर मी योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर साहित्य बघणार आहोत. तर या ठिकाणी मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत. या पद्धतीने याची थोडी साल काढून घ्यायची आहे. याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही बटाटा, फ्लावर, भाजीपाला असला तर टाकू शकता. मी या ठिकाणी फक्त बटाटा घालणार आहे. तर हा शेवगा अगदी प्रोटीनयुक्त असतो आणि मुलांसाठी तर खूपच चांगला असतो. एक बटाटा घालणार आहे. तुम्ही बटाटा घालायचा असला तर घालू शकता, नाही घातला तरीही काही हरकत नाही. आणि शेवग्यासोबत तुम्हाला बटाटा नसेल खायचा तर या ठिकाणी तुम्ही मुगाची डाळ पण घालू शकतात, ती पण छान लागते. तर शेवगा आणि बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि या हंडीमध्येच आपण यामध्ये शिजवणार आहोत. तर आधी थोडा 30% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. थोडं मीठ आत्ता घाला आणि थोडं मीठ नंतर घालायचं आहे. थोडी हळद घालून घ्या. नंतर याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. तर 10 मिनिटासाठी फक्त आपण याला शिजवून घेणार आहोत. 30% शिजवा, जास्त शिजवू नका. तर तुम्ही बघू शकता हा थोडा शिजून झालेला आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्या. हे पाणी फेकू नका, यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे. तर आता कांदा आपण एका जाळीवरती भाजून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही कट करून भाजू शकतात, पण ही प्रोसेसनं जरा लवकर पडते, म्हणून या पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे. आलटून पलटून कांदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा आहे गॅसवरती. तर या ठिकाणी थोडा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. तुम्हाला वाटत असेल की हा जास्त जळतोय खोबऱ्याचा तुकडा, नाही जळत. फक्त थोडा भाग याचा पटकन काळपट होतो. तर या पद्धतीने जर तुम्ही भाजून घेतलं ना, तर याची जी ग्रेव्ही तयार होते ना, खूप छान लागते. त्याचा स्वादही खूप छान येतो. आता टोमॅटो पण काढून घ्या. थोडा व्यवस्थित भाजून घेणार आहे. यावरची फक्त थोडी साल काढून घेणार आहोत. तर यावरची जो थोडा काळपट भाग काढला ना, तर काय होतं, जेव्हा आपण ग्रेव्ही तयार करतो ना, ती जास्त काळी होत नाही, म्हणून थोडी साल काढून घ्यायची आहे. आता मी या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे, लसूण आहे, अद्रकचा तुकडा आहे आणि कोथिंबीर आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. तर अशी ग्रेव्ही तुम्ही जर कराल तर पालकची भाजी जेव्हा बनवतो ना, ती पण छान लागते बरं का ह्या ग्रेव्हीसोबत, किंवा वाटाणा बटाट्याची भाजी, ती पण छान लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक बनवतो ना, भाज्या बनवतो, तर त्याचा स्वाद थोडा वेगळाच येतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे. तर ही भाजीसाठीची ग्रेव्ही तयार झालेली आहे, म्हणजे जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. यासोबत जर तुम्ही पालकची भाजी केली ना, ती पण छान लागते बरं का. तर इथं 2 पळी तेल घेतलेलं आहे. तर आता तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालणार आहे. त्यानंतर जिरं आणि जो वाटण केलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. आता मसाला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत तुम्ही मसाला ना परतून घ्या, म्हणजे याचा जो स्वाद आहे ना, तो भाजीला खूप छान येतो. तर या ठिकाणी असा मसाला बनवून तुम्ही पालक वाटून भाजी बनवली तर ती पण खूप छान लागते बरं का. पालक वाटून यामध्ये घालून घ्यायची आणि मसाले घालून घ्यायचे. खरंच खूप पालकची भाजी छान होते ती पण. ग्रेव्ही पालक हांडी म्हटली तरी पण चालेल. तर या ठिकाणी 1 चम्मच मी किचन किंग मसाला घेतलेला आहे, सब्जी मसाला आहे, त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे. हळद घालणार आहोत थोडी आणि लाल तिखट घेणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात. जर झणझणीत खात असलात तर थोडी जास्त घेऊ शकतात. आता मसाला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आपल्या ग्रेव्हीला छानपैकी तेल सुटलेलं आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं तुम्ही होऊ द्यायचं आहे बरं का. यानंतर आता आपण जे भाजी शिजवून घेतलेली होती ते थोडं पाणी घालायचं आणि परत 1 मिनटं होऊ द्यायचं आहे. झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं मस्त होऊ द्या बरं का. आता ग्रेव्हीला खूप छान असा कलर आलेला आहे. त्यानंतर जी भाजी शिजवून घेतलेली आहे ती पूर्ण घालून घ्या.
आता यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहोत. मीठ आधी घातलं होतं, आत्ता थोडं घालायचं आहे. म्हणजे चव आहे ती व्यवस्थित येते भाजीची. तर आता उकळ काढल्यानंतर भाजीचं तेलाचा तरंग आहे तुम्ही बघू शकता. खूप छानपैकी अशी तर्री आलेली आहे भाजीला. तर आपली भाजी तयार झालेली आहे. आणि ह्या भांड्याचं विशेष कारण म्हणजे गॅस बंद जरी असला ना, तरी या पद्धतीने भाजी शिजतच असते. आणि मातीच्या भांड्यामध्ये भाजी बनवली तर याचा स्वाद पण खूप छान येतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता थोडी कोथिंबीर घातलेली आहे. चला तर आपली भाजी पण तयार झालेली आहे. यासोबत चपाती, भाकरी काय खायची असेल ते तुम्ही घेऊ शकता. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.